नमस्कार मंडळी, ठरलं तर मग आजचा म्हणजे 9 एप्रिलचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकणार आहात. तर सुरुवातीला ना आपल्याला दाखवलेलं आहे की महिपतचा सीन आणि प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये ना फुल ऑन तमाशा दाखवलेला आहे. त्यामुळे रिव्ह्यू प्लीज शेवटपर्यंत नक्की पहा. आपण पाहतोय जेलमधला सीन. इकडे महिपतने साक्षीला फोन केलेला असतो आणि तिला म्हणत असतो की साक्षी, मी तुला म्हणून तर ही अशी खबर काढायला सांगितली ना, तर ही खबर जी आहे ना तर ती लवकरात लवकर खबर काढ, माझ्या माणसांना सांग आणि काय करायचं ते करतील, पण हे तू काढू नकोस खबर, त्यांना करायला सांग. आणि तुला जर का काही गरज लागली तर याच नंबरवर फोन कर, असं महिपत सांगतो आणि फोन ठेवतो. आता महिपतने साक्षीला फोन केलेला असतो बातमी काढायला. आता ती कोणती बातमी काढायला हे तुम्हाला नक्की कळेलच. आणि आज बघा, आज प्रियाचे ना अक्षरशः ना खूप हलवणार आहे इथून पुढच्या भागामध्ये. आता आपण पाहतो की महिपत नागराजला फोन रिटर्न करतो. आता नागराज म्हणतो साक्षीला व्यवस्थित समजून सांगितलंच ना? महिपत म्हणतो हो सांगितलंय, ती व्यवस्थित सेटिंग लावते. आणि म्हणतो की पण नागराज ही प्रिया विश्वास ठेवण्याच्या लायकीची तर आहे ना? तर नागराज म्हणतो अजिबात नाही, आणि होतीच कधी. आणि नागराज पुढे म्हणतो या प्रियावर विश्वास ठेवणं म्हणजे काय माहिती आहे का? अशी विषारी नागिन आपल्या अंगावर खेळवायची. पण काही झाले ना महिपत शेठ, तरी या विषारी नागिनीचा आपल्याला उपयोग करून घेता आलंच पाहिजे. आता नागराज म्हणत असतो पण ते आपल्याला इथून सोडवते, हे पण तितकंच खरं आहे ना? तर नागराज म्हणतो की नाही, पण मला यावेळेस पटतंय हा, यावेळेस ना ती नक्की आपलं नक्की ते काम करणार, आपल्याला इथून सोडवणार. यावेळेस ना तिचेच हात दगडाखाली अडकलेत. अर्जुन आणि सायलीला मारायची आणि सुपारी द्यायची, याशिवाय ती दुसरं कोणाला देणार होती सुपारी? ती तुलाच देणार होती ना? त्यामुळे मला असं वाटतंय की ते आपल्यासाठी वकील शोधून आणणार म्हणून. महिपत म्हणतो नाही, तिने जर का आपल्यासाठी वकील शोधून आणला तर चांगलंच आहे, पण त्यावरती सुभेदार आणि त्याची बायको गचकली तर डबल फायदा. आणि आता महिपत म्हणतो त्या दोघांमुळे ना माझ्या लेकराचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे. तुला सांगू का नाग्या, माझी तर अशी इच्छा आहे ना की एक सकट दोघाच्या नरड्यावरून एकत्रच सुरा फिरवा म्हणून. आणि म्हणतो की जाऊ दे, पण ठीक आहे, आता काय करणार. आता महिपत पुढे म्हणतो की जेलात राहून सुद्धा त्या दोघांची तिरडी मी बांधू शकतो ना? आता नागराज म्हणतो म्हणजे फायनली अर्जुन आणि सायलीचा खेळ खल्लास. आता महिपत म्हणतो 113%. आणि आता इथे ना थोडंसं क्रिमिनल म्युझिक दाखवलेलं आहे. आणि आपण यानंतर पाहतोय पुढचा सीन. इकडे सचिन आणि साक्षी गाडीमध्ये भेटतात. साक्षी म्हणते मला अण्णांचा कॉल आला होता. सचिन म्हणतो अरे अण्णांचा कॉल, पण ते तर जेलमध्ये आहेत ना? साक्षी म्हणते अण्णांना सगळं शक्य, अण्णांनी ना मला जेलमधूनच कॉल केला होता. सचिन म्हणतो पण एखादा कैदी जेलमधून कसा काय कॉल करू शकतो? साक्षी म्हणते ऐक ना, अण्णाने ते सगळं कसं मॅनेज केलं या सगळ्यामध्ये ना तू नको पडूस, ते काय म्हणाले ना तू हे विचार. आता सचिन म्हणतो की बरं बोल सांग. आता प्रिया ना तर जो काही महिपतने माहिती काढायला सांगितली होती ना, तर तो सगळा प्लॅन सचिनला सांगते. आता हा प्लॅन दुसरा नसून हा प्रियाचाच प्लॅन असतो. की प्रिया नक्की खरं बोलते का खोटं बोलते ही माहिती काढायला सांगितलेली असते सचिन महिपतने साक्षीला. आता हे सगळं ऐकल्यानंतर सचिन म्हणतो काय एवढं मोठं षडयंत्र रचण्यात जाणार आहे? तर साक्षी म्हणते एक्झॅक्टली, आणि म्हणून तर अण्णांनी ना माझ्यावरती महत्त्वाचं काम सोपवलं. मी आत्ता तुला जो सगळा प्लॅन सांगितला ना त्या सगळ्याबद्दलचं कन्फर्मेशन हवं आहे अण्णांना, आणि म्हणूनच त्यांनी मला या सगळ्या प्रकरणाची माहिती काढायला सांगितली म्हणून. आणि साक्षी म्हणते की मला कळत नाही की मला अण्णांनी सोपवलेलं हे काम मी कसं पूर्ण करू? सचिन म्हणतो अगं मी आहे ना, त्यात काय एवढं म्हणून. आणि म्हणतो की मी करेन ग तुझं काम साक्षी. आणि पुढे म्हणतो की साक्षी मला माहिती आहे की मी कधी कधी ना तुझ्यावरती खूप ओरडतो, पण याचा अर्थ असा नाही की आपल्या दोघांमध्ये अंतर आलं आहे म्हणून. आणि तुझे अण्णा माझे अण्णा नाही आहेत का? त्यामुळे ही माहिती मी नक्कीच काढतो, त्यांना हवी असलेली सगळी माहिती मी नक्कीच काढून आणतो. साक्षी म्हणते तू कशी काढणार आहेस ती माहिती? सचिन म्हणतो ती माझ्यावरती तू सोपव, आता मी जे सांगतो ना तू फक्त तेवढंच कर म्हणून. आणि सचिन पुन्हा साक्षीला एक प्लॅन सांगतो. आता सचिन मनात म्हणत असतो मी साक्षीच्या गुडबुकमध्ये तर आलो आहे, आता मला अण्णांच्या सुद्धा ना गुडबुक्समध्ये यायला हवं, कारण खरा कामाचा माणूस तर तोच आहे. कारण अण्णांकडून जेवढा माझा फायदा होईल ना तेवढा साक्षीकडून नाही होणार. आणि विचारत असतो तर साक्षी म्हणते सचिन नेमका तुझा विचार तरी काय आहे? तर सचिन सांगतो की ऐक आता माझा पुढचा प्लॅन नाही म्हणून. आणि पुन्हा एक प्लॅन सचिन साक्षीला सांगतो. आता पुढच्या सीनमध्ये आपण पाहतो ही प्रिया पटवर्धन वकिलांना घेऊन जेलमध्ये आलेली असते. तिथं नागराज आणि महिपत आता ही दोघंजण सुद्धा दोघांनाही एकत्रच भेटते. आता महिपत म्हणत असतो त्या पटवर्धन वकिलाला एक आठवडा नक्की का म्हणून. आणि तो वकील म्हणत असतो हो नक्की. आणि तो म्हणतो की आठवड्याभरातच मी तुम्हाला जामिनावर
सोडवेन याची खात्री देतो. आता महिपत आणि नागराज एकमेकांकडे बघायला लागतात. आता इतक्यातच ते वकील एक पेपर देतात. आता ही प्रिया तो पेपर स्टॅम्प पेपर घेते आणि महिपतला म्हणते मी स्टॅम्प पेपरवरती लिहून देते पटवर्धन वकिलांच्या मदतीने मी तुम्हाला 1 आठवड्याच्या आतमध्ये इथून बाहेर काढते म्हणून. आता असा स्टॅम्प पेपर दाखवल्यानंतर महिपतला थोडा विश्वास बसतो. आता प्रिया म्हणते की मी तुमच्या सगळ्या अटी पूर्ण केल्यात, आता तरी माझी मदत कराल ना तुम्ही. आता असं म्हटल्यानंतर हे दोघंजण एकमेकांकडे बघत असतात. नागराचा इशारा करतो की हो म्हणून. आणि आता लगेच महिपत म्हणतो चल नंबर लिहून घे. आता असं म्हणल्यानंतर प्रिया खुश होते ना, पटकन नंबर लिहून घेते आणि आता 98 असं काहीतरी तो महिपत नंबर सांगत असतो. आता ही प्रिया नंबर तर लिहून घेते आणि पुन्हा विचारते कोणाचा नंबर आहे हा म्हणून. आता बघा हा नंबर असतो तो म्हणजे महिपतच्या फंटरचा. आता महिपत म्हणतो की हा माझ्या फंटरचा नंबर आहे, हा तुझं काम नक्कीच करेल आणि हा नंबर लिहून घेतला. आता हे सगळं वकील ऐकत असतो. महिपत म्हणतो त्याला फक्त सांगायचं पाखरं पिंजऱ्यातनं बाहेर कधी गेली कुठे गेली त्यांना उडवायचं काम हा करेल असं महिपत सांगतो. आता या वकिलाला तर ही लँग्वेज काही कळत नाही की नक्की काय म्हणजे काय बोलतायत नाही, त्याला काही समजत नाही त्या वकिलाला. आता ते पटवर्धन वकील म्हणतात तुम्ही हे सगळं कशाबद्दल बोलतायत तुम्ही. तर महिपत म्हणतो काय ना वकील साहेब की मी इथे आहे ना आणि माझ्या घरात पिंजऱ्यामध्ये 2 पाखरं आहेत तर त्यांची काळजी ही घेते म्हणून तिला समजावून सांगत होतो, बाकी काही नाही. असं महिपत त्या वकिलाला समजावतो आणि आता तिथून पाठवून देतो. प्रिया म्हणते ॲडव्होकेट पटवर्धन तुम्ही आता निघालात ना तरीही चालेल म्हणून. पटवर्धन वकील म्हणतात ओके मी जामिनाची प्रोसेस सुरू करतो. प्रिया म्हणते की हो म्हणून. आता तिथून वकील जातात. आता वकील गेल्यानंतर प्रिया म्हणते हे काम जितक्या लवकर होईल ना तितकं बरं आहे म्हणून महिपतला म्हणत असते आणि पुढे म्हणते अर्जुन आणि सायली आता कुठेच ना तर मी ते बघते म्हणून पटकन विमलला फोन लावते. आता बघा ह्या प्रियाची टेक्निक तरी. आता प्रिया लगेच म्हणते की हॅलो विमल, अगं आई कुठे आहेत ग, नाही तिचा फोन लागत नाही आहे ना म्हणून विचारलं, म्हणजे ही घरातली माहिती काढून घेत असते. विमल तिकडून सांगते की वहिनी ना त्यांच्या खोलीत आहेत. प्रिया म्हणते आईला एक निरोप देशील का, मला यायला ना जरा घरी उशीर होईल, सायली असेलच ना तुमच्या मदतीला. तर विमल म्हणते की नाही म्हणजे अर्जुनदादा सायलीताईंना घेऊनच सिटी हॉस्पिटलला गेलेत म्हणून. प्रिया म्हणते ओके मी लवकर येण्याचा प्रयत्न करते असंही प्रिया म्हणते आणि पटकन फोन ठेवते. आणि आता बघा इतकी खुश होते लगेचच पलटून महिपतला सांगते अर्जुन आणि सायली या दोघांचं लोकेशन मला कळालं आहे म्हणून आणि म्हणते की त्यांचं लोकेशन मला मिळालं आहे. महिपत म्हणतो मग आता ते दोघेही 113% ढगात जाणार असं महिपत म्हणतो. आणि आता महिपत आणि नागराज पुन्हा एकमेकांकडे बघत असतात. पण बघा या प्रियाला खूप छानपणा वाटतोय बाप, पण महिपत हा प्रियाचा अक्षरशः बाप निघतो बाप. त्यासाठी पुढील एपिसोड प्लीज बघा आणि हो माझ्या चॅनलला ना नक्की सबस्क्राईब करा, कारण चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी खूप सबस्क्रायबरची अजून गरज आहे, त्यामुळे प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपण पाहतोय पुढचा सीन तो म्हणजे अर्जुन आणि सायलीचा. आता आपण पाहतोय सिटी हॉस्पिटलमध्ये कारमधून अर्जुन आणि सायली दोघीजणी सुद्धा येतात. आता आल्यानंतर अर्जुन लगेच सायलीच्या साईडचा दरवाजा उघडतो. दोघंजण सुद्धा ना हॉस्पिटलमध्ये जातात. अर्जुन अगदी सायलीला हाताला धरून जात असतो आणि हे सगळं पाहण्यासाठी ना तिथं महिपतचा एक माणूस ठेवलेला असतो. आता महिपतचा माणूस तिथे पाळतीवरच असतो. आता अर्जुन आणि सायली आतमध्ये जातात. आता आतमध्ये गेला की तो माणूस म्हणतो की आता काही वेळानंतर अर्जुन सायली बाहेर सुद्धा येतात हॉस्पिटलमधून. आता तो माणूस फोनवरती सांगत असतो की हे दोघंजण ना आत्ताच हॉस्पिटलमधून बाहेर पडतायत आणि म्हणतो की आता ते ना त्यांच्या गाडीत बसायला जात आहेत. प्रिया इकडे म्हणत असते म्हणजे सगळं काही ठरल्याप्रमाणेच घडतंय ना, म्हणजे ते दोघंजण गाडीत बसल्यानंतर काय करायचं ते तुला माहिती आहे ना. तर माणूस म्हणतो हो. प्रिया म्हणते काम झाल्यानंतर मला कॉल करायला विसरू नकोस आणि मी वाट बघते. आता तो माणूस म्हणतो 5 मिनिटात मॅडम तुमचं काम होतंय, फोन जवळच ठेवा असं म्हणून फोन ठेवतो. प्रिया इकडे खूप खुश झालेली असते. आता पाहतोय आपण की अर्जुन आणि सायली दोघंजण सुद्धा गाडीत जातात. अर्जुन अगदी व्यवस्थित सायलीला गाडीत बसवतो आणि हे सगळं तो माणूस जो आहे तर तो लांबून पाहत असतो. आता प्रियाचा फोन ठेवल्यानंतर तो माणूस त्या एका ट्रक ड्रायव्हरला फोन करतो आणि म्हणतो ऐक ते दोघंजण गाडीत बसलेत तो निघ लवकर असं म्हणल्यानंतर तो ट्रक ड्रायव्हरच नाही चल लवकर असं म्हणत असतो. आता जिथे अर्जुन आणि सायलीची गाडी उभी असते ना त्याच्या अगदी जवळच म्हणजे पाठीमागच्या साईडला पुन्हा एक व्हॅन येऊन उभी राहते आणि त्या व्हॅनमध्ये एका माणसाच्या डोक्याला लागलेलं असतं आणि आता तिकडून ट्रक येत असतो. आता ह्या व्हॅनमधली माणसं पटकन उतरतात आणि उतरल्यानंतर ती व्हॅन पुढे निघून जाते आणि आता पाठीमागून येणारा ट्रक जो आहे तर तो येतो आणि अर्जुन आणि सायलीच्या गाडीला जोरात धडक देतो आणि इतकी जोरात मोठी धडक देतो की अक्षरशः गाडीचा स्फोटच होतो. गाडीचा स्फोट झाल्यानंतर त्या गाडीमधले ट्रक ड्रायव्हर आणि तो शेजारी बसलेला माणूस आहे ना दोघेही अगदी पळून जातात. आता सगळी लोक बघायला लागतात ना. अचानक असा गाडीचा स्फोट झालेला असतो आणि बघा नेमका अर्जुन आणि सायली या गाडीतून उतरणारे असणार. कारण का तर हा माणूस पाठीमागून बघत असतो
तेव्हा तर अर्जुन सायली गाडीत बसलेले असतात आणि जेव्हा ट्रक ड्रायव्हरला फोन करतो त्यावेळेस तर त्याच्या पाठीमागून एक व्हॅन आलेली असते आणि व्हॅनमधून काही पेशंट उतरतात आणि इतक्यातच अर्जुन आणि सायलीसुद्धा गाडीतून उतरलेली असतील. म्हणजे असा माझा अंदाज आहे. तर आपण उद्याच्या भागात पाहणार आहोत की नक्की काय होतं ते. तर ट्रक ड्रायव्हर येऊन नंतर बॉम्बस्फोट करतो. ते बॉम्बस्फोट झाल्यानंतर सगळे लोक जमा होतात आणि ते सगळं बघत असतात आणि आता तो माणूस काय करतो, प्रियाला जे काही आग उडलेली असते ना, म्हणजे गाडीचा जो काही स्फोट झालेला आहे तर त्या सगळ्याचा व्हिडिओ बनवतो आणि प्रियाला पाठवतो आणि फोन करून सांगतो की प्रिया लगेच म्हणते काय झालं, काम झालं का काम. तो माणूस म्हणतो काम झालं आहे हो, नक्की झालं आहे. प्रिया म्हणत असते नक्की दोघं मेलेत ना, तर तो माणूस म्हणतो हो नक्की झालेत. प्रिया म्हणते असं काही झालेलं नाही आहे की हातपाय मोडलेत, जखमी झाले, तसं काही झालं नाही ना, नक्की मेलेत ना. तो माणूस म्हणतो अहो त्यांच्या कारला ट्रकने इतक्या जोरात धडक दिली ना की त्यांची गाडी जागेला जळून गेली आणि त्यात दोघीही त्यामध्ये आतमध्ये होते तर तेही जळून खाक झाले असतील. तुम्हाला व्हिडिओ पाठवला आहे तर लवकरात लवकर बघून घ्या असं म्हणून तो माणूस फोन ठेवतो आणि प्रिया आता तो व्हिडिओ प्ले करतो. इतकी खुश झालेली असते ना प्रिया की बस तो व्हिडिओ बघून आहे ना पहिल्यांदा तर तिला काय बोलावं ते समजतच नाही आणि खूप वेळ तो व्हिडिओ बघत असते आणि म्हणते की अरे वा, अरे इथे तर मला चिमटा काढायला सुद्धा कुणी नाही आहे म्हणून इतकी खुश होते आणि पुन्हा ती व्हिडिओ बघते आणि म्हणते अरे हे स्वप्न तर नाही आहे ना, स्वप्न नाही आहे. म्हणून तो व्हिडिओ स्टॉप करते, प्ले करते आणि म्हणते की नाही हे हा व्हिडिओ खरा आहे. हे ब्लास्टच इतका डेंजर झालेला होता ना की अर्जुन आणि सायली जिवंत राहणं अशक्यच आहे. म्हणून प्रिया लागते खुश व्हायला आणि तो पुन्हा व्हिडिओ बघायला लागते आणि म्हणते की माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा काटा दूर झाला. ते सुभेदार आणि किल्लेदार या कुटुंबावरती आता फक्त मी राज्य करणार, मी एकमेव वारस आहे त्याची असं म्हणते आणि पुढे म्हणते की माझ्यावरती ना असा पैशाचा पाऊस पडेल म्हणून इतकी खतरनाक अगदी विचित्र पद्धतीने हसायला लागते, माझ्यावर पैशाचा पाऊस पडेल म्हणून. आणि म्हणते की आणि हे कोणालाच कळणार नाही की मी तन्वी रविराज किल्लेदार नाही आहे म्हणून. आणि इतक्या क्रूरपणे हसत असते ना की बापरे आजचंही प्रियाचं रूप ना खतरनाक दाखवले, त्यामुळे तुम्ही टी व्हीवरती नक्की बघा, कोणालाच कळणार नाही म्हणून पुन्हा हसत असते आणि तो व्हिडिओ प्ले करून बघत असते. आपण पुढचा सीन पाहतोय तो म्हणजे सचिनचा. आता सचिनच्या गाडीमध्ये ना महिपचा एक माणूस येऊन बसलेला असतो आणि तो त्याला दाखवत असतो ते आहे ना ते पटवर्धन वकिलाचं ऑफिस आहे म्हणून. त्याला तिथे जायचं, त्याला भेटायचं आणि त्याच्याकडून सगळं काही कबूल करून घ्यायचं. आणि तो माणूस म्हणत असतो की बरं सचिन, म्हणतो ते माझ्यापेक्षा ना तुला जास्त चांगलं माहिती आहे, शेवटी महिपत शिकरेचं ट्रेनिंग मिळालं आहे ना तुला. तर तो माणूस म्हणतो की हो साहेब. सचिन म्हणतो आणि हो मला सगळं काही फोनवरती रेकॉर्ड केलेलं दिसलं पाहिजे. तो माणूस म्हणतो 100% व्हिडिओ भेटणार साहेब तुम्हाला. सचिन म्हणतो जातो, मी तेच थांबलोय म्हणून. आता तो माणूस गाडीतून उतरतो आणि जातो. त्या पटवर्धन वकिलाला बघा आज हा माणूस कसा टाईपमध्ये अडकवतो आणि हा सगळा प्लॅन ना सचिनचा असतो. सचिनचा प्लॅन जो आहे तर तो पूर्ण सक्सेसफुल होतो. आता तो माणूस वकिलांच्या रूममध्ये गेल्यानंतर हा सचिन साक्षीला फोन करतो आणि म्हणतो की हॅलो साक्षी, तुला हवी असलेली माहिती पुढच्या काहीच मिनिटामध्ये मी तुझ्यापर्यंत पोहोचवतोय, ओके ठीक आहे, सी यू सून, बाय असं म्हणून फोन ठेवून टाकतो. आता आपण पाहतोय या पटवर्धन वकिलांच्या केबिनमध्ये हा महिपचा माणूस जातो आणि काय करतो की त्या वकिलांच्या समोर पैशाची अतिशय गड्डीच ठेवतो मोठीच्या मोठी आणि म्हणतो ए वकील, महिपत शिकरेची केस घ्यायची हा तुला सांगतोय म्हणून धमकीच देतो. आणि त्याला म्हणतो की तुला सांगतो मी की एका आठवड्यात साहेब जेलच्या बाहेर आलेच पाहिजेत हां. आणि आता पैशाची अशी गट्टी ठेवली असती, वकील बघतच राहतात. तो माणूस म्हणतो नाही साहेब, तुझ्यावरती पाण्यासारखा पैसा ओतायला तयार आहेत रे. तर वकील म्हणतो अरे महिपत शिकरेला बाहेर काढण्यासाठी एवढी माणसं का धडपडत आहेत म्हणून. आता तो माणूस म्हणतो एवढी माणसं म्हणून आजूबाजूला बघायला लागतो. वकील म्हणतो आता एका माणसासाठी आणखीन कोणाकोणाकडून वकीलपत्र घ्यायचं मी. आता तो माणूस म्हणतो म्हणजे साहेबासाठी अजून कोणी आलं होतं का. तर तो वकील म्हणतो की हो आलं होतं, तन्वी सुभेदार आली होती. आता तो जो मुलगा आहे ना तो तन्वी सुभेदार असा विचार करतो आणि डायरेक्ट गनच काढतो ना आणि गन काढून त्या वकिलावरतीच रोखतो. आता तो वकील एवढा घाबरतो की बस की हा मला बंदुका दाखवतोय म्हणून. आणि बघा पुढे आपण पाहतोय की आता वकील घाबरून म्हणतो अहो पण मी काय केलं, ते मला बंदुका दाखवताय. आता महिपाचा माणूस म्हणतो मी काय केलंय. आता ना मी जे विचारतोय ना ते गपचूप सांगायचं, पोपटासारखं बोलायला चालू करायचं. तन्वी सुभेदारनं तुला काय सांगितले ना हे सगळं मला चुपचाप सांग, नाही तर ह्या बंदुकीतल्या सगळ्या गोळ्या तुझ्या डोसक्यात घालीन. असं म्हणल्यानंतर वकील एवढा घाबरतो ना की तो म्हणतो हो सांगतो मी. आता तो माणूस म्हणतो की बोल पटकन असं म्हणतो आणि आता मोबाईल काढतो आणि
रेकॉर्डिंग करायला लागतो. वकील म्हणतो की तन्वी सुभेदार यांना महिपत आणि नागराज यांना जेलमधून सोडवण्याचा फक्त आणि फक्त बनाव करायचा होता. प्रत्यक्षात त्यांनी मला सांगितलं होतं की नागराज आणि महिपशी खोटं बोलून त्यांना विश्वासात घ्यायचं आणि बाहेर एक मोठा ॲक्सिडेंट घडवून आणायचं. आणि आता हे सगळं वकील सांगत असताना तो माणूस रेकॉर्ड करत असतो. वकील पुढे म्हणतो की प्रिया यांना महिपत आणि नागराज यांना कधीच सोडवायचं नव्हतं, फक्त अर्जुन आणि सायली यांना ठार मारायचं होतं. असं आता हा वकील जो बोलतोय तो सगळं महिपतचा माणूस रेकॉर्ड करतो. आणि बघा इकडे आपण पाहतो की सचिन गाडीमध्ये वाट बघत असतो आणि म्हणत असतो की अरे हा अजून कसा काय आला नाही म्हणून. आणि म्हणतो की या सुनीला इतका काय वेळ लागतोय म्हणून हा सचिन जो आहे तर तो वाट बघत असतो गाडीत आणि पाहतो त्याला फोन करणार असतो. इतक्यातच तो सुनील गाडीत येतो आणि आता गाडीत आल्यानंतर तो मोबाईल जो आहे ना तर तो सचिनला देतो आणि म्हणतो हे घ्या साहेब, झालं काम तुमचं. आता असं म्हणल्यानंतर सचिन म्हणतो सगळं काम झालं. तो म्हणतो हो साहेब, पूर्ण रेकॉर्डिंग झालं याच्यामध्ये. आता सचिन लगेचच खूप खुश होतो, आता त्याला पुरावे मिळाले म्हणून आणि व्हेरी गुड म्हणतो. आता आपण पाहतोय पुन्हा सुभेदारांच्या घरचा सीन. इथे कल्पनाताई फेऱ्या मारत असतात हॉलमध्ये. सचिन म्हणत असतो तर मी अजून आली नाही. कल्पनाताई म्हणतात नाही ना, आणि अर्जुन आणि सायली अजून सुद्धा आले नाहीत. आता प्रतापराव म्हणतात त्यांचा फोन नव्हता आला. कल्पनाताई म्हणतात नाही ना, त्यांना असं कधीच होत नाही. त्यांना जर का उशीर व्हायचा असेल ना तर ते मला सांगतात फोन करून त्यांना उशीर व्हायचा आहे म्हणून. इतक्यातच कल्पनाताईंचा उजवा डोळा लावायला लागतो. आता कल्पनाताई येतात आणि म्हणतात की अहो, प्रतापराव म्हणतात अहो माझा ना उजवा डोळा फडफडायला लागला आणि माझ्या मनातनं खूप येडेवाकडे विचार यायला लागलेत. तुम्ही ना अर्जुनला फोन करा आणि त्यांना सांगा की तुम्ही लवकरात लवकर घरी निघून या म्हणून. प्रतापराव म्हणतात कल्पना अगं उगाच त्यांना का डिस्टर्ब करायचं, येतील ना ते. कल्पनाताई म्हणतात अहो फार तर आपण 5 मिनिट वाट बघायची, हा मग तुम्ही त्यांना फोन कराच. प्रतापराव म्हणतात हो. आता अश्विन म्हणत असतं मम्मा तू एका ठिकाणी बस बरं, ते दोघंजण काही लहान आहेत का आणि अजून तन्वीसुद्धा नाही आलेली, पण तुला फक्त अर्जुन आणि सायलीचीच काळजी आहे म्हणून. आता प्रतिभा आता या कल्पनाताईंचं चित्त थाऱ्यावर नसतं. विमल म्हणते वहिनी मी तुम्हाला थोडी कॉफी करून देऊ का, म्हणजे तुम्हाला जरा बरं वाटेल. कल्पनाताई म्हणतात नाही मला काही नको आहे म्हणून. आणि त्यांना इतकी काळजी वाटत असते ना अर्जुन आणि सायलीची. आता शेवटी ते आईचं मन आहे ना, आईच्या मनाला ना कुठल्याही बातमीची आवश्यकता नसते, त्याला लगेच कळत असतं. इतक्यातच प्रिया रडत येते, अश्विन करते आणि म्हणाला आणि म्हणते अर्जुन सायली. अश्विन म्हणतो काय गं काय झालं. तर प्रिया म्हणते की अश्विन अर्जुन आणि सायली, आणि वर रडायला लागते. आता कल्पनाताईंना काहीच कळत नाही. आता कल्पनाताई म्हणतात अर्जुन आणि सायलीला काय झालं. प्रिया म्हणते आपले अर्जुन सायली. अश्विन म्हणतो अगं बोल ना पटकन काय झालं ते. आता प्रतापराव सुद्धा म्हणतात तर मी अगं काय झालं आहे. प्रिया म्हणते तुम्ही न्यूज नाही बघितली. आता अश्विन म्हणतो की नाही आम्ही न्यूज नाही बघितली, काय झालं. आता कल्पनाताई म्हणतात अगं तू सांग ना काय झालं ते. आता प्रिया पटकन मोबाईल काढते आणि आता अश्विनच्या समोर तो धरते हा मोबाईल आणि आता त्याच्यावरती बातमी दाखवत असतात. ब्रेकिंग न्यूज, पनवेलमध्ये सुप्रसिद्ध वकील ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार व त्यांची पत्नी सायली सुभेदार यांच्या गाडीचा भीषण अपघात झालेला आहे म्हणून. अरे बापरे, ही बातमी ऐकल्यानंतर कल्पनाताई तर तोंडाला हात लावतात, इतके रडायला लागतात ना की बस, कारण त्यांच्यासाठी खूप शॉक असतो. आता ते मोबाईलवर बातमी सांगत असतात सिटी हॉस्पिटलच्या पार्किंगमध्ये त्यांची गाडी उभी होती आणि अर्जुन सुभेदार त्यांच्या पत्नीला या हॉस्पिटलमध्ये चेकिंगसाठी घेऊन आले होते. त्यावेळेस एक ट्रक आला आणि त्यांनी त्या ट्रकने पाठीमागून यांच्या गाडीला धडक दिली आणि यांच्या गाडीने पेट घेतला आणि त्यामुळे अर्जुन सुभेदार व त्यांची पत्नी सुभेदार यांचा जागीच मृत्यू झाला. आता अशी बातमी रिपोर्टर जेव्हा सांगतात तेव्हा हे सगळं मोबाईलवरती पाहतात. अक्षरशः विमलसुद्धा खूप रडायला लागते. कल्पनाताई प्रतापराव सगळ्यांना शॉक बसतो. हां बापरे, कल्पनाताई जोरात ओरडतात अर्जुन सायली म्हणून आणि ना त्या चक्क असं म्हणजे एकदम घायल झाल्यासारखंच होतं ना त्यांचं मन आणि पटकन खालीच बसतात. आणि इथून पुढे ना प्रियाचा ड्रामा सुरू होतो. बापरे सिच्युएशन काय, पण ही पोरगी अजिबात ड्रामा करायचा सोडत नाही. प्रतापराव म्हणत असतात की कल्पना अगं तू शांत हो. कल्पनाताई म्हणत असतात नाही हे शक्य नाही. प्रतापराव म्हणतात कल्पना अगं हे शक्य नाही आहे, तू थांब शांत हो जरा, हे सगळं खरं नसेल. पण काही केल्या कल्पनाताई काही रडायचं थांबत नसतात. प्रतापराव म्हणतात हे बघा कुणीही पॅनिक होऊ नकात, हे असं काही होणं शक्य नाही आहे. हे बघ ही बातमी खोटीसुद्धा असणार आहे. हे मीडियावाले ना काही बातमी देतात, त्यामुळे प्लीज याच्यावरती लक्ष देऊ नकोस, तू काळजी करू नको, हां तू शांत हो. प्रतापराव म्हणत असतात. अश्विन म्हणतो हो डॅड मला सुद्धा ना हेच वाटतंय, आपण हॉस्पिटलकडे जाऊन बघूयात की तिथे गेल्यानंतर आपल्याला काय ती खरं कळेल. प्रतापराव म्हणतात बरं चल म्हणून.
आता प्रिया तिथेच असते ना. आता प्रियाच्या तर मनामध्ये इतका आनंद होत असतो ना की बस ही सगळी बातमी ऐकल्यानंतर. आता प्रतापराव आणि अश्विन दोघीजणंसुद्धा आता निघायला लागतात हॉस्पिटलला. आता कल्पना तर ह्यात जोडून म्हणत असतात, दिवी आई माझ्या अर्जुन सायलीला ना काही झालेलं नसू देत आणि ही बातमी ना खोटी असू देत म्हणून हात जोडून देवी आईला वारंवार प्रार्थना करत असते. प्रतापराव म्हणतात, हो मी चैतन्याला कॉल करतो आणि त्याला तिकडेच बोलवतो. हां. अश्विन म्हणतो, हो डॅड चला ना आपण निघूया लवकर. असं म्हणल्यानंतर प्रतापराव म्हणतात, कल्पनाताई ना काळजी घ्या. हां. आणि आता दोघं जण निघतात अगदी दरवाजापर्यंत. इतक्यातच कल्पनाताई उठून उभे राहतात आणि म्हणतात, त्या दोघांना काही झालं असेल तर नाही, मला नाही हे सहन होत असं म्हणून त्या चक्कर येऊन पुन्हा सोप्यावरतीच पडतात. आता जोरातच विमल आणि प्रिया ओरडतात ना की काय झालं, चक्कर आली म्हणून. परत वापस पळत येतात अश्विन आणि आता प्रतापराव. आणि पुन्हा प्रतापराव म्हणतात की कल्पना उठ ना. तर कल्पनाताई बेशुद्ध झालेले असतात. अश्विन म्हणत असतो, मम्मा उठ ना, मम्मा डोळे उघड. इतक्यातच विमल पाणी घेऊन येते. प्रतापराव म्हणत असतात, कल्पना उठ गं म्हणून. पण काही केल्या ना त्या काही उठत नाहीत. प्रतापराव म्हणतात, अगं ही बातमी खोटी असणार आहे, अर्जुन आणि सायलीला काही होणार नाही आहे, कल्पना तू उठ बरं. आता अश्विनला कळतं की आता कल्पनाताईंची शुगर लो झालेली असते. प्रिया म्हणत असते, आई उठ ना गं, जे झालं ते सहन तर करावं लागेलच ना गं आई, उठ ना गो. प्रिया फार ड्रामा करते. हां. आता अश्विन म्हणतो की डॅड तुम्ही एक काम करा, तुम्ही हॉस्पिटलकडे जा, मी ते मम्माजवळ थांबतो. हां जा तुम्ही प्लीज. असं म्हणल्यानंतर प्रतापराव म्हणतात, हो मी जातो, मी आधी चैतन्याला कॉल करतो. हां. असं म्हणून अश्विन आता कल्पनाताईंजवळच बसलेला असतो आणि मम्मा उठ म्हणून म्हणत असतो. आणि अश्विनसुद्धा ना खरंच त्याला खूप काळजी वाटत असते. प्रतापराव लगेच फोन करतात आणि चैतन्याला म्हणतात, चैतन्य अरे कुठे आहेस तू, बरं तुला काही बातमी वगैरे कळली का. चैतन्य म्हणतो, हो मला कळली आहे म्हणून. आता इकडे म्हणून असते वहिनी उठा ना, काय झालं हे सगळं तुम्हाला. प्रतापराव म्हणत असतात, चैतन्य हे बघ जिथं हॉस्पिटलमध्ये ॲक्सिडेंट झाला ना तू तिथंच येऊन पोच, मी पण तिथंच येतो. हां. आता चैतन्य हो म्हणतो आणि फोन ठेवला जातो. इकडे आपण पाहतोय की विमल खूप रडत असते आणि कल्पनाताईंना उठवायचा प्रयत्न करत असते. आणि ही प्रिया जी आहे ना तर ती इतके अनावश्यानं काही बोलायला सुरुवात करते. अश्विनला ना खूप भीती वाटत असते. प्रतापराव म्हणतात, कल्पना अगं तुला माझा आवाज ऐकायला येतोय का. अश्विन म्हणतो, डॅड कदाचित मम्माची शुगर लो झाली त्यामुळे ना मम्मा शुद्धीवर येत नाही आहे म्हणून. आता असं म्हटल्यानंतर ही प्रिया बघा इतकी नाटकं सुरू करते ना की बस बापरे. आणि तोपर्यंत आपल्याला यांनी लगेच दुसरा सीन दाखवलेला आहे. आता दुसऱ्या सीनमध्ये आपण पाहतोय टी व्हीवरच्या बातम्या ज्या आहेत जे म्हणजे आपण आता ऐकलेल्या असतात ना, ह्याच बातम्या आता केलेदार फॅमिली पाहते. आता प्रतिमा तर रडायलाच लागतात ना, हे सगळं काय झालं म्हणून. आता रविराज ऐकत असतात. रविराज म्हणत असतात, नाही हे शक्य नाही आहे, अर्जुन सायलीला ना काही होणार नाही आहे. सुमनसुद्धा ना प्रतिमा त्याला सावरत असते आणि म्हणते, नाही हे असं होणं शक्य नाही आहे, हे सगळं वाईट स्वप्न आहे. आता आपल्याला जागील आणि आपल्याला कळेल की अर्जुन आणि सायलीला काही नाही झालं, ती सुखरूप असतील. आता ही सुमन काकूसुद्धा रडायला लागते. आता रविराज म्हणतात, हो ना म्हणजे प्रत्येक वेळेला मीडियावरती विश्वास ठेवण्याची काहीच गरज नाही आहे. आणि प्रतिमा ते खूप रडत असतात. रविराज म्हणत असतात, कदाचित ही बातमी खोटीसुद्धा असू शकते. आणि आता सुमनला वाटत असते की हो तसंच झालं असेल, ही बातमी ना खोटीच निघावी म्हणून. बिचारी सुमन खूप चांगली दाखवली आहे. सुमन म्हणत असते, देव चांगल्या माणसाच्या बाबतीत इतकं वाईट कधीच करणार नाही. आणि प्रतिमा ते खूप रडत असतात. रविराज म्हणत असतात, नाही आपण एक काम करूया, आत्ताच्या आता आपण पुन्हा यांच्याकडे जाऊया, त्यांना ना आत्ता आपली खूप गरज असेल म्हणून. असं म्हणतात रविराज आणि म्हणतात की मी बाहेर जाऊन गाडी काढतो, तुम्ही दोघीही लगेच बाहेर या म्हणून. आता सुमन म्हणत असते की चला वहिनी आपण बाहेर जाऊया. आणि प्रतिमा त्या खूप रडत असतात. बापरे, प्रतिमा इतक्या रडताना दाखवल्यात ना की बस सायली करून त्या कंटिन्यू रडत असतात. आणि सुमन आता प्रतिमा त्यांना सावरत असते, म्हणत असते की वहिनी प्लीज सावरा स्वतःला, शांत व्हा, आपण बघूयात ना जाऊन चला म्हणून. आता सुमन प्रतिमा त्यांना घेऊन ना गाडीच्या जवळ जाते. आता आपण पाहतोय की पुन्हा पुढचा सीन. आता ही प्रिया लागते ना नाटकं करायला, आई उठ ना अगं, डोळे उघड, आपल्या घरावर ना एका मागोमाग एक संकटच येत चाललेत. आधी अर्जुन आणि सायली गेले आणि आता आईची तब्येतच ठीक नाही आहे. आता प्रतापराव चिडतात ना, म्हणतात तन्वी गप्प बस, उगाच काही बडबड करू नकोस म्हणून. प्रतापराव प्रिया म्हणत असतात, उगाच काही बडबड करू नकोस, कल्पना बरी आणि अर्जुन सायलीसुद्धा दोघंजण सुखरूप आहेत. हां. आता असं म्हणल्यानंतर प्रिया बघा तिची काही नाटकं सोडतच नाही. आता अश्विन म्हणतो, हे बघ तन्वी, आता अस्मिता आणि बाहेर आतमध्ये झोपले, त्यांना आता काही कळता कामा नाही येत. आणि आता अश्विन पाण्याचे शिंतोडे मारून कल्पनाताईंना उठवत असतो की उठ म्हणून, मम्मा उठ, डोळे उघड. आणि प्रतापरावसुद्धा ना कल्पनाताईंना खूप उठवण्याचा प्रयत्न करत असतात. आणि आता आपण पाहतोय कल्पनाताईंना थोडी
शुद्ध यायला लागते. आता अश्विन खूप प्रयत्न करत असतो, मम्मा आता तुला कसं वाटतंय. आता कल्पनाताई शुद्धीवर आले की पुन्हा रडायला लागतात. अर्जुन सायली कुठे ते दोघं जण कुठेत म्हणून. आता ही प्रिया मनातल्या मनात म्हणत असते, कल्पे आता अर्जुन आणि सायलीच्या नावाचा तू कितीही जप केलास ना तरी ती तो काही तुला परत दिसत नाहीत. त्यांचे तुकडे सुद्धा आता शिल्लक नसतील ग म्हणून खूप खुश होत असते. प्रतापराव म्हणत असतात, हो 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 मी चाललोय तिथे, मी त्यांना घेऊनच येतो. कल्पनाताई म्हणत असतात की लवकर जाओ तुम्ही, लवकर जा म्हणून. आणि आता प्रतापराव म्हणतात, मी जातो तू नको काळजी करूस, मी लवकर जातो. प्रिया म्हणते, बाबा अश्विन तुम्ही जा ना लवकर, जिथे ॲक्सिडेंट झाला ना तिथं जा ना तुम्ही लवकर, मी आईबरोबर मी आहे. आता प्रतापराव म्हणतात, कल्पना मी येतो म्हणून. आणि अश्विन पण सांगत असतो, मम्मा की प्रिया मम्माला ना जरा जास्त साखर घालून सरबत दे म्हणून. आता अश्विन आणि प्रतापराव दोघीजण सुद्धा हॉस्पिटलला जाण्यासाठी निघतात. आता कल्पनाताईंना शुद्धीवर येतात आणि त्यात सोप्यावरती बसतात. आता ही प्रिया म्हणत असते, आई अगो पाणी घे, आई पाणी घे गं, शांत हो जरा, पाणी घे. आता कल्पनाताई कसं तरी पाणी पितात. आणि या प्रियाचा ड्रामा सुरू होतो इथून पुढे. आता प्रिया लगेचच म्हणायला लागते की आई झालं का गं पाणी पिऊन म्हणून. लगेच त्यांचा ग्लास वगैरे ठेवते आणि म्हणते की आई अगं रडू नकोस गाई तू. आणि कल्पनाताई एकसारखं रडत असतात. आता विमल सुद्धा तिथंच असते. प्रिया म्हणत असते की आई शांत हे बघ, अर्जुन आणि सायली जरी गेले तरी मी आणि अश्विन आहोत ना, आम्ही तुला ना कधीच एकटं नाही पडू देणार. आता कल्पनाताई रडत म्हणत असतात, हे असं कसं झालं, अर्जुन सायली ना परत यायलाच हवेत म्हणून, परत यायलाच हवेत अर्जुन आणि सायली म्हणून. आता विमल सुद्धा म्हणत असते, वहिनी तुम्ही शांत व्हा, तुम्ही सांभाळा वहिनी स्वतःला. अर्जुनाने दिव्याई आहे ना, दिव्याई सगळं काही नीट करेल ना, तुम्ही नका काळजी करू. अर्जुन दादा सायली ताई अशा चांगल्या माणसांना ना काही होणार नाही, त्यांचं आयुष्य खूप मोठं आहे. आता प्रिया म्हणते, विमल अगं हे समजूत काढायला खूप सोपं आहे, पण जे घडलंय ते आपण कसं बदलणार आहोत. आता ही प्रिया तिसरंच बोलते. विमलला सुद्धा राग येतो. प्रिया म्हणते, माझ्यात आणि सायलीमध्ये ना खरंच खूप मतभेद होते ग, पण त्यांचं असं काहीतरी व्हावं असं मी स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता. असंही प्रिया म्हणायला लागते. इतकी नाटकं करत असते ना की बस. आणि म्हणते, सायली मी तर लहानपणापासून एकत्र होतो, माहेरी काय सासरी काय आम्ही दोघी एकत्र अशा बांधल्या गेलो होतो, पण तरीसुद्धा म्हणते तरी पण सायली मला कायमची सोडून गेली म्हणून लागते ना लगेचच रडायला. प्रिया कल्पनाताईंना येतो राग. कल्पनाताई म्हणतात, अगं गप्प बस तन्वी, आम्ही सगळेजण म्हणतोय की अर्जुन आणि सायलीला काही होणार नाही आहे म्हणून, आणि तू एकटीच आहेस की जी म्हणते की अर्जुन सायली गेले म्हणून. आणि आता खूप रडायला लागतात. अगं आणि म्हणतात की अगं जरा शुभ बोल की जरा, आपण सगळ्यांनी जर काही हिंमत ठेवली ना तर ते दोघं जणांना नक्की परत येतील. आणि प्रिया म्हणते की हो ना, का नाही येणार म्हणून, येतील परत. आणि बघा विमल सुद्धा म्हणते की वहिनी काळजी करू नका तुम्ही, असंच होणार, अर्जुन दादा आणि सायली ते नक्की परत येतील. आणि आता विमल म्हणते, तन्वीताई कृपा करा आणि जरा चांगला विचार करा, म्हणजे सगळंच चांगलंच होईल म्हणून. प्रिया म्हणते, हो ना, खरंच असं झालं असतं तर किती बरं झालं असतं ना. आणि म्हणते की पण मी देवी आईकडे ना प्रार्थना करीन की तुम्ही म्हणताय ना तसंच होऊ देत म्हणून. असंही प्रिया म्हणायला लागते. आणि म्हणते की अर्जुन आणि सायली परत येऊ देत. आता विमल म्हणते, वहिनी तुम्हाला बरं वाटतंय का हो. प्रिया म्हणते, अश्विन म्हणाला होता की आईची शुगर लो झाली आहे ना, आई मी तुझ्यासाठी ना सरबत करून आणते तुझ्यासाठी, पटकन तू शांत मी सरबत करून आणते. आणि म्हणते विमल तोपर्यंत तू आईजवळ थांब म्हणून प्रिया पटकन जाते ना किचनमध्ये सरबत करायला. आली इतकी खुश होत असते ना, हिला नाही आनंद साजरा करण्यासाठी म्हणून खरं तर किचनमध्ये जायचं असतं. आता ही प्रिया सरबत करायला गेल्यानंतर पाहतो इकडे प्रतापराव म्हणत असतात, चल अश्विन चल, मला माहिती की बातमी खोटी आहे, पण अर्जुन आणि सायलीला मला समोर बघितल्याशिवाय ना माझं समाधान नाही होणार. अश्विन म्हणत असतो, काही होणार नाही डॅड, बसा गाडीत. इतक्यातच रविराज प्रतिमा सुमन येतात आणि म्हणतात, अरे प्रताप काय झालं आहे, हे सगळं मी काय ऐकतोय. हे प्रतापराव लागतात ना रडायला. अश्विन सुद्धा रडत असतो, प्रतिमा त्या पण खूप रडत असतात. प्रतापराव म्हणतात, आम्हाला सुद्धा नाही सगळं न्यूजमधून कळलंय रे, आणि आता आम्ही जिथे ॲक्सिडेंट झाला आहे ना तिथेच निघालो आहे. रविराज म्हणतात, मी पण येतो. प्रतापराव म्हणतात, चल आता. आणि इतक्यातच ना चैतन्य पण तिथे येतो. आता चैतन्य आल्यानंतर प्रतापराव म्हणतात, अरे चैतन्य तू इथे का आलास म्हणून. आणि म्हणतात, मी तुला सांगितलं होतं ना की. अश्विन म्हणतो, अरे तू इथे का आला, तू ॲक्सिडेंटच्या साईटवर जाणार होतास ना. चैतन्य म्हणतो, मी तिकडेच निघालो होतो, तुम्हाला बघितलं आणि मी थांबलो म्हणून. आणि म्हणतो आणि चैतन्य म्हणतो, काय झालं, बातमी फेक आहे ना, अर्जुन ठीक आहे ना. रविराज म्हणतात, अरे हे सगळं पोलिसांशी बोलल्याशिवाय कसं कळेल, आम्ही सगळे तिकडंच चाललो आहेत म्हणून. आता रविराज म्हणतात की प्रतिमा तू कल्पनाजवळ थांब, आम्ही लगेच जाऊन येतो. आणि चल म्हणतात. आता हे सगळेजण सुद्धा गाडीत बसून जायला लागतात. म्हणजे जिथे ॲक्सिडेंट झाला आहे ना तर तिथे. आणि आता आपण पाहतोय पुढचा सीन. इकडे कल्पनाताई म्हणत असतात की विमल मला देवघराकडे घेऊन चल ग. आता विमल म्हणते, हो चला वहिनी म्हणून. आता कल्पनाताईंना धरून ही विमल देवघराकडे ना कल्पनाताईंना घेऊन जाते. आणि आता
आता या कल्पनाताई दिवाळीच्या समोर ना दिवाळीसमोर हात जोडून ना प्रार्थना करत असतात. आता इकडे बघा हा प्रिया जाती किचनमध्ये आणि सरबत बनवायला लागत असते आणि इकडे बघत असते या मंदिरात पोचल्यात म्हणजे दिवाळीच्या समोर गेल्यात नाही म्हणून. आता कल्पनाताई गणपती घेतात आणि एका तामणात ठेवतात आणि आता वरून पाणी घालत असतात म्हणजे देव आता या पाण्यात ठेवणार असतात. इकडे प्रिया इतकी खुश झालेली असते ना की बस किचनमध्ये लागते ना हसायला आणि मनातल्या मनात म्हणते शेवटी एकदाच मला यश मिळालं. अर्जुन आणि सायली माझा मुखवटा फाडायला निघाले होते ना, आता ना मी त्यांनाच फाडून टाकलं असं म्हणते आणि खूप खुश होते. अगदी विकृत हास्य असतं या प्रियाच्या चेहऱ्यावरती. इकडे कल्पनाताई तामणामध्ये देव घेतात आणि वरून ना सततच नामजप करत आहेत ना, त्याच्यावरती पाण्याची धार अशी लावलेली असते आणि अभिषेक करत असतात पाण्याने. प्रिया एवढी खुश झालेली असते किचनमध्ये की बस आता प्रिया काय करते की पटकन आता या नागेश्वरला या नागोबाला फोन लावते जो की जेलमध्ये असतो ना, तर त्याला फोन लावते आणि आता लगेचच त्याला म्हणत असतो की हॅलो. प्रिया म्हणते की हॅलो नागराज काका, अहो मी खूप खुश आहे म्हणून एवढी हसत असते ना की बस आणि म्हणते की फायनली आपलं काम झालं, कधी नव्हे त्या मैपतने दिलेली सुपारी काम करून गेली म्हणून एवढ्या जोरजोरात हसायला लागते फोनवर. खूप खुश असते आणि म्हणत असते की अर्जुन सायली ना टपकले फायनली आणि म्हणून लागते हसायला. बापरे, हे जे ना विकृत हास्य आज दाखवले आणि आजचा खरंच या प्रियाने ना आजचा रोल पण खूप छान केलेला आहे, अभिनय खूप छान केलेला आहे. आता ही प्रिया म्हणत असते अर्जुन सायलीचे ना आता तुकडे सुद्धा उरले नसतील आणि इकडे कल्पनाताई गणपती बाप्पांना पाण्याचा अभिषेक करून त्यांच्यासमोर हात जोडून ना खूप रडत असतात आणि सतत विनवणी करत असतात की अर्जुन आणि सायली सुखरूप असू देत म्हणून. आणि प्रिया इकडे खुश होऊन फोनवरती बोलत असते आणि येस करून ना स्वतःलाच अगदी चेअरअप करून घेत असते. आणि आता आपल्याला ना ठरलं तर मग आजचा हा भाग इथे संपवलेला दाखवले आणि आपण उद्याच्या भागात पाहतोय. आता प्रतापराव अश्विन आता सगळे घरी आलेले असतात आणि आता कल्पनाताई म्हणत असतात की काय झालं तिथे म्हणून. आणि आपण पाहतोय की अर्जुन आणि सायली अगदी सुखरूप आता कल्पनाताईंच्या समोर येऊन उभे राहतात आणि या प्रियाच्या हातून तर ना ट्रेस पडतो ना, बापरे तिच्या हातून इतक्या जोरात ट्रे पडतो की तिला धक्काच बसतो त्या दोघांना जिवंत बसून. प्रिया इतकी संतापते आणि जेलमध्ये जाते आणि त्या महिपतला म्हणत असते की तुम्हाला काही जमत नाही हो, काही जमत नाही आहे तुम्हाला. आणि म्हणते की म्हणून तर ते अर्जुन धडधाकट जिवंत परत आलेत घरी, आता मी काय करू. आणि इकडे बेडरूममध्ये आपण पाहतोय की सायली, चैतन्य आणि अर्जुन तिघजण सुद्धा आता अर्जुनच्या बेडरूममध्ये बसलेले असतात आणि सायली म्हणत असते हा अपघात नव्हता चैतन्य भाऊजी, हा घातपात होता म्हणून. आणि आता अर्जुन म्हणतो की हा एक वेल प्लॅन ॲक्सिडेंट होता. आणि प्रिया इकडे जेलमध्ये महिपतला भांडत असते. हे सगळं आपण उद्या पाहणार आहोत. पण बापरे, प्रियाने खेळलेला गेम जो आहे ना तो महिपत अक्षरशः आता तिच्यावरच उलटवणार आहे, कारण आता त्याच्याकडे फुल प्रूफ असा प्लॅनसुद्धा मिळाला आहे की वकिलांनी सांगितलेला की प्रिया हे सगळं नाटक करते, ती काय तुम्हाला जेलमधून सोडवणार नाही म्हणून. त्यामुळे आता महिपत आणि आता हा नागोबा ही प्रियाची चांगलीच वाट लावतील. आपण आता हे येणाऱ्या भागामध्ये पाहणार आहोत. त्यासाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो लाईक करायला अजिबात विसरू नका, म्हणजे मी बनवलेले असे नवनवीन छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर येतील. त्यामुळे प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. भेटूया उद्याच्या भागात, तोपर्यंत टेक केअर, बाय.